हाय, गुड मॉर्निंग. आत्ताच्या ह्या सेशनमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 16 बघणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 16 आपला हे आहे, प्रिपेअर वेब फॉर्म्स फॉर सर्वे. सर्वे म्हणजे काय की समजा आपल्याला लोकांच्याकडून इन जनरल इन्फॉर्मेशन कलेक्ट करून घ्यायची आहे, ठीक आहे. तर त्यावेळेला आपण सर्वे करतोय, ठीक आहे. किंवा कन्सिडर करा तुम्ही एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात, तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटला येऊन एखादा फॉर्म भरताय. तो फॉर्म कशा पद्धतीने क्रिएट करायचा हे आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. ओके, मग त्यासाठी पहिल्यांदा गुगल ओपन करा, ठीक आहे. हा गुगल ओपन झाल्यानंतर ना इथं राईट साईडला जाऊन, ठीक आहे, इथं ह्याच्यावरती क्लिक करून ॲड अनदर अकाउंट न तुमच्या ईमेल आय डी आणि पासवर्डने लॉग इन करा. ओके, मी माझ्या अकाउंटला ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे, त्यामुळे मी ही स्टेप करत नाही आहे. ओके, मग तुम्ही एकदा लॉग इन झाला की इथं तुमचा आयकॉन दाखवेल, मी ऑलरेडी लॉग इन आहे. मग आपल्याला काय काम करायचं आहे, आपल्या नावाच्या लेफ्ट साईडला इथं 9 डॉट्स दाखवत असेल, या 9 डॉट्सवरती क्लिक करायचं. इथं खालच्या साईडला जरासं स्क्रोल केला की तुम्हाला फॉर्म्स नावाचं एक आयकॉन दिसेल, फॉर्म्स. ह्या फॉर्म्सला ओपन करायचं. ओके, या फॉर्म्सला ओपन केल्यावरती स्टार्ट अ न्यू फॉर्म. ओके, इथं आपल्याला ब्लँक फॉर्मपासून स्टार्ट करायचं आहे, म्हणून आपण ह्याला ब्लँक फॉर्मवरती आपण क्लिक केलं. आता पहिली गोष्ट म्हणजे ह्याला आपल्याला टायटल द्यायचं आहे, ठीक आहे. मग मी इथं फॉर्मला टायटल देतो, मी ह्याला सिलेक्ट करतो. ह्याला आपण स्टुडंट ॲडमिशन फॉर्म म्हणूया, स्टुडंट ॲडमिशन फॉर्म. ओके, त्याच्यानंतर इथं आपल्याला फॉर्मचं डिस्क्रिप्शन, हा फॉर्म आपण कशासाठी वापरणार आहे, ठीक आहे. दिस फॉर्म इज यूज टू गॅदर information about students who are interested to take admissions to our college. ओके, असं आपण ह्याला एक टायटल दिला. आता बघा, आपण एखाद्या ॲडमिशन फॉर्मवरती काय काय इन्फॉर्मेशन घेतो स्टुडंटची, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ठीक आहे. मग आपण काय केलं बघा, आपण इथे खालच्या साईडला एकतरी क्लिक केलो, ठीक आहे. हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्याला नको आहे, आपल्याला काय पाहिलं आहे, आपलं इथं सिम्पल टेक्स्ट पाहिलं आहे, शॉर्ट आन्सर, ठीक आहे. आणखीन काय काय ऑप्शन्स आहेत बघा, आपण इथं डेट टाईम वगैरे सगळे ऑप्शन्स आहेत. हा काय आहे पहिला बघून घ्या. ओके, मग इथं आपण चूज करून शॉर्ट आन्सर घेऊया, फर्स्ट नेम. ओके, त्याच्यानंतर ना आणखीन एक प्रश्न आपण ॲड करू, ठीक आहे. हा आपल्याला प्रश्न काय पाहिला आहे, आपल्याला मल्टिपल चॉईस नको आहे, आपल्याला शॉर्ट आन्सर पाहिला आहे, लास्ट नेम. ओके, त्याच्यानंतर ना आपल्याला युजरला त्याचा मोबाईल नंबर विचारून घ्यायचा आहे. मग आपण पुन्हा आणखीन एक घेऊया आणि इथून आपण शॉर्ट आन्सर घेऊया, मोबाईल नंबर. त्याच्यानंतर ना आणखीन एक घेऊ आपण, ईमेल ॲड्रेस. ओके, आता आपल्याला त्याचा जेंडर विचारायचं आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला जेवढ्या फील्ड्स पाहिल्या तेवढ्या आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिलं ते तुम्ही घेऊ शकता. डेमोसाठी आता आपण हे घेतलं. त्याच्यानंतर ना आपल्याला एंड युजरला त्याचा जेंडर विचारायचा आहे, मेल आहे का फिमेल आहे.
तर मेल आहे का फिमेल आहे हे जर आपल्याला जर विचारायचं असेल, ठीक आहे, तर आता आपण इथं मल्टिपल चॉईस क्लिक करायचं. मल्टिपल चॉईस क्लिक केल्यावरती, ठीक आहे, जेंडर लिहू आपण. आणि हा जो काय पहिला ऑप्शन आहे एक तरी मेल आणि सेकंड असेल फिमेल, ठीक आहे. म्हणजे ह्या दोनपैकीच एंड युजर चूज करेल जेंडरमधून मेल आणि फिमेल. ओके, म्हणजे ज्याला आपल्याला एकच आन्सर घ्यायचा असेल त्याला आपण मल्टिपल चॉईस घेऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला ॲज्युम करा की त्याला एक प्रश्न विचारायचा आहे की त्याला स्कॉलरशिप हवी आहे का नको आहे. तर आपण इथं काय करू शकतो, इथं ड्रॉपडाऊन घेऊ शकतो. डू यू रिक्वायर स्कॉलरशिप, ठीक आहे. इथं एकतरी तो येस म्हणेल किंवा नो म्हणेल. ओके, हां, आपल्याला एवढे फॉर्म्सवरती फील्ड्स भास आहेत, ठीक आहे. याच्यानंतर ना आपण ॲज्युम करा की आपल्याला एंड युजरकडून त्याचा एखादा फोटो वगैरे घ्यायचा आहे. तर मग इथं आपण फाईल अपलोड कंट्रोल घेणार, फाईल अपलोड, ठीक आहे. ओके, आपण फाईल अपलोडला जरासा तो दुसरा प्रश्न विचारतो आपल्याला, तो आता सध्या आपण घ्यायला नको, ठीक आहे. ओके, एवढे प्रश्न आपण घेतले. ओके, मग आता बघा आपण ह्याला आहे ना पहिला सेव्ह करू. ह्याला आपण स्टुडंट सबमिशन फॉर्म नावानं सेव्ह करू. ओके, इथं मी नाव दिलं आणि ह्याला आपण इथं सेंड करू, ठीक आहे. आता बघा इथं आपल्याला सेंड आपण ईमेलनं करू शकतो, ठीक आहे, किंवा आपण इथं आपण एखाद्या लिंकनं शेअर करू शकतो किंवा आपण एम्बेड करू शकतो. सध्या आपण जे बघणार आहे ते आपण लिंक शेअर करायची आहे. ओके, मग आपण ही लिंक आपण कॉपी केली, ठीक आहे. आपण ह्याला कॉपी करू, ठीक आहे. आणि ही ज्याला कोणाला आपल्याला पाठवायची आहे त्याला आपण व्हॉट्सअपला ती लिंक शेअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी काय करतो, हा आता आपला फॉर्म क्रिएट झालेला आहे, ठीक आहे. मी मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी हा फॉर्म मी स्वतः भरतो. आता हा फॉर्म स्वतः भरायच्या अगोदर हे त्या रिस्पॉन्सेसमध्ये बघा आपल्याला काही रिस्पॉन्सेस नाही, 0 रिस्पॉन्सेस आहेत, ठीक आहे. पण मी ज्याला तो फॉर्म जमा करेन तर तिथं त्याचा अकाउंट वाढलेला असेल. मी इथं मुद्दाम एक न्यू इन प्रायव्हेट विंडोला जातो आणि तो URL आपण इथं पेस्ट करू, ठीक आहे. मग इथं आपला तो फॉर्म ओपन झाला. इथे मी फर्स्ट नेम अमोल, लास्ट नेम मिरसे, मोबाईल नंबर मी माझा टाईप केला, ईमेल ID पण मी माझा टाईप करतो, जेंडर इज मेल आणि येस असं मी चूज केलं आणि आपल्याला सबमिट करू, ठीक आहे. स्टुडंट ॲडमिशन फॉर्म युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, ठीक आहे. आपण ह्याला मिनिमाइज करू आणि आपण इकडं रिस्पॉन्सेसला जर आलो तर आता इथं आपल्याला एक रिस्पॉन्स दिसायला लागला आहे आणि तो रिस्पॉन्समध्ये त्यानं जे काही एंड युजरनं डिटेल्स दिलेत हे सगळे आपल्याला इथं दिसायला लागले, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला लिंक शेअर करून आपण एंड युजरकडून रिस्पॉन्सेस घेऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीनं आपण फॉर्म्स क्रिएट करतो. लक्षात घ्या, तुम्हाला ज्या पद्धतीचे फॉर्म्स पाहिलात किंवा जे जे प्रश्न विचारायचे ते तुम्ही सगळे विचारू शकता. फॉर एक्झाम्पल जर हा तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर तुम्ही एक सिम्पल एक काम करू शकता की समजा तुमची ट्रिप कुठेतरी जाणार आहे, ठीक आहे, आणि बरेचसे विद्यार्थ्यांचे बरेचसे ओपिनियन्स आहेत की म्हणजे 5 ठिकाणी तुम्ही जाणार आहे आणि तुम्हाला त्या 5 ठिकाणांपैकी सगळ्यात जादा वोटिंग कोणाला होते तिथं तुम्हाला जायचं आहे. तर तुम्ही काय काम कराल, सिम्पल एक फॉर्म तयार कराल, त्यामध्ये तुम्ही जिथे जिथे जायचं आहे तिथले चॉईसेस घ्याल, ओके, आणि ज्याला जादा वोटिंग होतील त्या ठिकाणी तुम्ही जाल. अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये करता येतील. ओके, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल.
काही शंका असल्यास विचारा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.